नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 10वीचे 9वे प्रकरण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन यामध्ये बघणार आहोत. इतिहास लेखन हे इतिहासाच्या साधनाने केले जातात आणि म्हणून इतिहासाच्या साधनांचे जतन कसं केलं जातं, पुढील पिढीसाठी इतिहास लिहिण्यासाठी या इतिहासाच्या साधनांची आवश्यकता आहे. त्याशिवाय आपल्या देशातील आणि परदेशातील काही नावाजलेली संग्रहालये आपण बघणार आहोत. याशिवाय ग्रंथालय आणि अभिलेखागार यांची माहिती घेणार आहोत आणि शेवटच्या टप्प्यात आपण कोश वाङ्मय हा पण इतिहासाला मदत करणारा असा महत्त्वाचा भाग आहे. इतिहास लिहिण्यासाठी इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने, मग ती भौतिक असतील, लिखित साधने असतील किंवा वास्तूच्या स्वरूपात असतील, तर त्या साधनांच्या आधारे इतिहास लेखक इतिहास लेखन करत असतो. त्याने जे लिहिलेले ग्रंथ असतात त्यांच्या आधारेही आपण काही मागोवा घेऊन इतिहास लेखन पुढील पिढीसाठी लिहित असतो. तर अशा या अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्याच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करत असतात. मागील प्रकरणामध्ये आपण अभिलेखागारे काय म्हणजे काय ते बघितलेले आहेत. तर लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने पण प्रसिद्ध केली जातात. ज्या ठिकाणी इतिहासाच्या साधनांचं जतन केलेलं आहे, ठेवा आहे, त्या ठिकाणून हे लोकांना कळावं यासाठी नियतकालिके छापली जातात, प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करत असतात, त्यांची निगा करत असतात, राखत असतात. आता इतिहासाच्या साधने आणि त्यांचे जतन. इतिहासाची साधने मिळवणे, जिथे आहेत तिथून ती मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार केली जाते. हस्तलिखिते असतील, त्यामध्ये जुने ग्रंथ असतील, पुराणवस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात आणि त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची पण आवश्यकता असते. कोणीतरी गेलं आणि ताबडतोब त्याची साफसफाई केली ते करता येत नाही. कारण एखादं जर जर्जर झालेलं कागदपत्र असेल ते विशिष्ट प्रकारे त्याची सफाई करावी लागते आणि यासाठी योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. प्रशिक्षण नसेल तर कृती करता येत नाहीत. नवीलाही तुम्ही बघितलेलं आहे की मौखिक साधने, लोकपरंपरेतील गीते आहेत जी एकापासून दुसरीकडे आलेले आहेत, कहाण्या आहेत इत्यादींचे संकलन करणे, त्या भागामध्ये जाणे, एखाद्या आदिवासी भागात जाण्याने त्या ठिकाणची लोकपरंपरेची गीते आहेत ती मिळवणे म्हणजे संकलन करणे, कहाण्या मिळवणे, संकलित साहित्याचे मग वर्गीकरण करणे आणि विश्लेषण करणे. म्हणजे हे साहित्य नेमकं कुठच्या काळातलं आहे, काळाच्या ह्याच्यात होत असेल, भाषेच्या ह्याच्यात होत असेल आणि संस्कृतीच्या बाबतीत होत असेल, त्या प्रकारे त्याचं विश्लेषण करणे आणि अन्वयार्थ लावणे, त्याचा अर्थ लावणे. संशोधित मौखिक साहित्य मग प्रकाशित करणे, या भागातील आहे, त्या भागातील आहे वगैरे. ही मौखिक साधने आहेत बघा. लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णन असेल, त्याच्यानंतर मुलाखती असतील, मेळे जलसे येथील कलापथके असतील, ओव्या असतील, स्फूर्तिगीते असतील, तर ही सर्व मौखिक साधने आहेत. आता यासाठी उपयुक्त प्रशिक्षण होण्यासाठी या विषयामध्ये पारंगत असावं लागतं. समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र आपला विषय आहे. समाजशास्त्र हा कॉलेजच्या लेवलला असतो. सामाजिक मानवशास्त्र, मिथके म्हणजे काय, कहाणी सांगून एखादं तत्त्व सांगणे, त्याला मिथके असं म्हटलं जातं. आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेखन इतकं प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि त्यावेळेला तो या ठिकाणी असा तज्ञ व्यक्ती काम करू शकत असतो. लिखित साधने बघा. ताम्रपट आहे, तांब्यावर कोरलेली तांब्याच्या पत्रावर त्याला ताम्रपट. दरबारी दप्तरे असतील, मराठ्यांचं दप्तर असेल, खाजगी पत्रे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली आपल्या सैनिकांना पत्र असतील,
दैनंदिनी असतील, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, कारण चित्रही काहीतरी सांगत असतात, छायाचित्रे, जुने ग्रंथ, ह्या सर्वांना लिखित साधने असं म्हणतात, इत्यादी दस्तऐवजांचे संकलन कुठे आहेत ती शोधावी लागतात, त्याचं संपादन करावं लागतं. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणं हे आवश्यक असतं. त्या टिकाव्यात, त्याच्यामध्ये पुढच्या पिढीला मिळाव्यात म्हणून, वाळवी लागू नये म्हणून त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया ती विशिष्ट प्रकारे केली जाते. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. एखादा दस्तऐवज मिळाला इसवी सन पूर्व काळातला तर त्याचं नेमकं मूल्य काय आहे ते निश्चित केलं जातं. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे आणि संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे हे लिखित साधनांमध्ये येत असतात. ही सर्व लिखित साधनं आहेत. कोश वाङ्मय आहे, वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्र असतील, सरकारी गॅजेट, एखादं नाव बदललं असेल, एखाद्या गावाचं नाव अमुक का आहे त्याची सर्व माहिती त्या सरकारी गॅजेटमध्ये असतं. आणि त्यामुळे सरकारी गॅजेट ह्याच्यामध्ये ज्या ज्या गावाचा, एखाद्या जिल्ह्याचा, तालुक्याचं जुनं नाव काय, पुढे काय आलं आणि ते कशा प्रकारे केलं गेलं, त्याला सरकारी गॅजेट असं म्हटलं जातं. टपाल तिकिटे ही सर्व लिखित साधने आहेत. उपयुक्त प्रशिक्षण घेताना बरीचशी जुनी साहित्य जी आहेत, ब्राह्मी लिपी ही इसवी सन पूर्व 5व्या शतकातली आहेत. 5व्या, 6व्या, 7व्या, अगदी इसवी सन 5पर्यंत आलेले आहेत. आणि या ब्राह्मी लिपी ही पहिली लिपी आहे आणि सम्राट अशोकाच्या काळात होती ती. मोडी लिपी, न मोडता या प्रकारे अक्षर न उचलता आपण सही करतो त्याला मोडी लिपी, मराठीच होती ती. पर्शियन म्हणजे इराणी यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान घ्यावं लागतं. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान असावं लागत होतं. बघा, सविनय कायदेभंगामध्ये वेशभूषा ही टोपी असायची, पांढरा सदरा असायचा आणि धोतर असायचं बऱ्याच जणांचं. यावरून तिथला काळ समज असतो. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे पण ज्ञान घ्यावं लागते. कागदाचा प्रकार कोणता आहे, शाई कुठची वापरलेली आहे, त्यावेळेला रंग कसे वापरलेले आहेत, रासायनिक रंग त्यावेळेला नसतील, नैसर्गिकच रंग होते, तर ह्याचं सर्व ज्ञान घेणं म्हणजे उपयुक्त प्रशिक्षण आहे. याशिवाय कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड कोणता आहे, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती घेणे, दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची पण माहिती घ्यावी लागते की कशा प्रकारे यांचं संवर्धन करायचं आहे, सफाई करताना कुठचं रसायन घ्यायचं आहे, कशा प्रकारचं उपकरण घ्यायचं आहे, हे सर्व प्रशिक्षणामध्ये असतं. आणि संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन ठेवलेली सूची तयार करून त्या प्रकारची त्या काळातली त्याचं व्यवस्थापन करावं लागतं आणि त्याचीही माहिती तंत्रज्ञान आपल्याला असावं लागतं. आणि मग याच्यावर साधनांवर आधारित संशोधनपर लेखनही करावं लागत असतं.